एखाद्या चित्रपटात दाखवलं जाताना अगदी त्याचप्रमाणे मीनाक्षी ताईंनी आपल्या उभ्या आयुष्यात केलेला संघर्ष हा आपल्याला प्रेरणा देऊन जातो. खरं तर वैद्यकीय क्षेत्रात परिचारिका म्हणून त्यांनी केलेलं कार्य खऱ्या अर्थाने सेवा कार्यच ठरलं. मीनाक्षीताई मल्लिकार्जुन शिवशरण या निम सरकारी स्तरावर अधिपरिचारिका म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा. त्यांच्याकडे कसं एक्सपिरियन्स भरपूर आहे. त्यांनी 1 ऑगस्ट 1988 ला काहीतरी जॉईन झाले, म्हणजे जवळपास 36 वर्ष झालं ते या आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सर्वप्रथम 1 ऑगस्ट 1988 ते 16 मार्च 1989 या 7 महिने 15 दिवसांच्या कालावधीत अंबी प्राथमिक आरोग्य केंद्र अनाळा तालुका परांडा, 17 ऑगस्ट 1989 ते 6 जून 1996 जवळपास 7 वर्ष 2 महिन्यांच्या कालावधीसाठी तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, 13 जून 1996 ते 2 जून 1999 2 वर्षे 11 महिने 14 दिवसांच्या कालावधीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, 3 जून 2000 ते 10 फेब्रुवारी 2005 या कालावधीत 5 वर्षे 8 महिन्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र काटगाव, 11 फेब्रुवारी 2005 ते 3 जून 2014 या 9 वर्ष 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये मंद्रुप ग्रामीण रुग्णालय आणि 4 जून 2014 ते 24 जुलै 2024 या जवळपास 9 वर्षे कालावधीसाठी पोलीस रुग्णालय सोलापूर, सुपरवायझर अधिपरिचारिका या पदावर अनेक वर्ष त्या कार्यरत होत्या. आता दिनांक 31 ऑक्टोबर 2024 ला त्या सेवानिवृत्त होत आहेत. 36 वर्ष 3 महिन्यांच्या या सेवेच्या दरम्यान 27 वर्षे त्यांनी ग्रामीण भागात सेवा दिली. पण कसा सुरू झाला हा प्रवास? या क्षेत्रात मीनाक्षीताई कशा आल्या? त्यांच्या या वाटचालीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. वो पेपर के बारे में भी बहुत पेपर देख के ट्रीटमेंट देने के लिए वो बहुत बारीकी से देख के देते थे कि इसको यही देना है कि ये नहीं देना है क्या. वो 2 से 3 बार कंफर्म करके ही उसको देते थे. ऐसा नहीं कि गवर्नमेंट सेटअप है, ये दे दिया, ये ले लिया, यहाँ ये ले लो, ये जाओ, अभी छुट्टी होने वाली है, अभी उनको जाना है निकल. ऐसा कभी नहीं. जब तक रहा अपना अपना काम किया, अपने अपने हिसाब से रहे, बस इतना ही. परमेश्वराने आपल्याला आयुष्य नावाची अनमोल भेट दिली आहे. पण हे आयुष्य जगण्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या आहेत. या आयुष्यात इतरांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या किंबहुना दुसऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणणाऱ्या व्यक्ती या विरळाच असतात. त्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे अतिशय उदात्त मनाच्या खंबीर महिला ज्यांनी आजन्म रुग्णसेवेचा वसा घेतला अशा मीनाक्षी मल्लिकार्जुन शिवशरण. त्यांच्या आजवरच्या वाटचालीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही मिळालेलं आहे आम्हाला. म्हणजे डेड स्टॉक कसा सांभाळायचा, हॉस्पिटलची मॅनेजमेंट कशी करायची, याच्याबद्दल आम्हाला खूप मार्गदर्शन दिलेलं आहे त्यांनी. 10 ऑक्टोबर 1966 रोजी सोलापूर येथे मीनाक्षी मल्लिकार्जुन शिवशरण यांचा जन्म झाला. आई मैनाबाई शिवशरण आणि वडील मल्लिकार्जुन शिवशरण यांनी खूप कष्टाने 3ही भावंडांना मोठं केलं, उत्तम शिक्षण दिलं. मीनाक्षी ताईंचे वडील पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होते, तर भाऊ दिलीप हे पोस्टातून रिटायर्ड असून बहीण आशा या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. मीनाक्षी या लहानपणापासूनच अतिशय हुशार होत्या, पण त्यांना अभ्यासाबरोबरच इतरांना मदत करणे अतिशय आवडत असे. अगदी लहानपणापासूनच परोपकार हा त्यांचा स्वभाव धर्म झाला. त्यामुळेच रुग्णांची सेवा शुश्रूषा करत परिचारिका म्हणून त्यांनी या कार्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिलं. मीनाक्षी ताईंचं शालेय शिक्षण वसंतराव नाईक शाळेत झालं असून त्यांनी 11वी-12वीचं शिक्षण हे संगमेश्वर कॉलेज येथून 1985 मध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यातील मुख्य टप्प्यावर त्या येऊन पोहोचल्या, जिथे 12वी नंतर त्यांनी नर्सिंग डिप्लोमा या 3.5 वर्षांच्या कोर्सला प्रवेश घेतला. 1 ऑगस्टला त्यांच्या ट्रेनिंगची सुरुवात झाली आणि फेब्रुवारी 1988 ला ट्रेनिंग पूर्ण झालं.
दरम्यानच्या काळात एका परिचारिकेने अर्थात स्टाफ नर्सने रुग्णांची सेवा शुश्रूषा कशा पद्धतीने करावी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांवर करण्यात येणारे औषधोपचार या प्रत्येक प्रक्रियेचं त्यांनी अगदी परिपूर्ण प्रशिक्षण घेतलं. काम अगदी हुशारीनं किंवा एकदम तळमळीनं करतात. असं लोकांची सेवा म्हणजे सेवा वेगळी देतात बाकीचे, पण याने आपलंच पेशंट आहे आतापर्यंत त्यांनी सेवा असं दिलेली आहे. यानंतर मात्र त्यांची पहिली नेमणूक अंबी तालुका अनाळा येथे झाली. खरं तर त्यांच्या 37 वर्षांच्या सर्व्हिसच्या पूर्ण टप्प्यामध्ये त्यांनी 27 वर्षे आपली सेवा ही ग्रामीण भागातच दिली. दरम्यानच्या काळात 5 एप्रिल 1986 रोजी त्या विवाहबद्ध झाल्या आणि पूर्वाश्रमीच्या मीनाक्षी मल्लिकार्जुन शिवशरण लग्नानंतर मीनाक्षी संजय जगताप झाल्या. पती संजय जगताप हे SRP मध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांनीही मीनाक्षीताईंना नर्सिंगची नोकरी सुरू ठेवण्यासाठी खूप महत्वाची साथ दिली. संसाराच्या या वाटचालीत प्रपंचाच्या दिशेने वाटचाल आणि बरोबरच रुग्णसेवेचे हे कार्य करता करता मीनाक्षीताईंची अतिशय धावपळ होत असे. पण आपल्या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी अगदी यशस्वीरित्या पार पाडल्या. त्यांनी जे काही आम्हाला शिकवलं गेलंय त्यामुळे आरोग्य सेवेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करायची संधी त्यांच्या रूपाने आम्हाला मिळाली. 3 सप्टेंबर 1988 ला आपली पहिली कन्या तेजस्विनी हिला अंबी या गावी त्यांनी जन्म दिला. 30 जुलै 1990 रोजी भाग्यश्री या दुसऱ्या कन्येचा जन्म काटगाव येथे झाला. तर कुणाल हे तिसरे पुत्ररत्न दिनांक 31 जुलै 1997 रोजी त्यांना प्राप्त झाले. आपल्या कारकिर्दीत नर्स म्हणून सेवा बजावत असताना मुलांच्या शिक्षणासाठी त्या विशेष आग्रही होत्या. ताईंच्या या वाटचालीत चौरे मॅडमनी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत तिन्ही मुलांना सांभाळले, ट्युशन घेतल्या आणि अभ्यासासाठी मदत केली. मुले त्यांच्याकडेच लहानाची मोठी झाली असे म्हणले तर काही वावगे होणार नाही. तर दीर मनोज जगताप यांनीही मीनाक्षीताईंना मोलाची साथ दिली. मुलांना शाळेत सोडणे, क्लासेसला सोडणे, कराटे क्लासेसना घेऊन जाणे यासाठी त्यांनी खूप मदत केली. दरम्यान पती संजय जगताप हे आजारी असल्या कारणाने तीनही मुलांना सांभाळताना खूपच तारेवरची कसरत होत होती. अतिशय त्रास होत होता. पण मीनाक्षीताई भक्कमपणे उभ्या राहिल्या आणि आल्या प्रसंगांना त्यांनी सातत्याने तोंड दिलं. संसाराचा गाडा हाकत असताना 2009 मध्ये त्यांचे पती संजय यांचं निधन झालं. तेव्हा मुलं लहान होती. मुलगा तर अवघा 12 वर्षांचा होता. त्यामुळे मुलांना मोठं करताना अतिशय आव्हानात्मक परिस्थितीचा सामना मीनाक्षीताईंना करावा लागला. पण त्यांनी परिस्थितीपुढे हार मानली नाही. आपली कितीही धावपळ होत असली तरी मुलांच्या शिक्षणाला त्यांनी प्राधान्यक्रम दिला. मोठी मुलगी VJIT कॉलेज पुणे येथून BE कॉम्प्युटर झाली असून दुसऱ्या मुलीनेही संगमेश्वर कॉलेज येथून BA चं शिक्षण घेतलं आणि NCC मध्ये नागालँड पर्यंत प्रवास करून यश मिळवलं आहे. मुलगा कुणाल हा मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी स्वतःच्या व्यवसायास सुरुवात केली. 2020-21 मध्ये बेवरेज डिस्ट्रीब्युटर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 18 जून 2010 रोजी मोठी मुलगी तेजस्विनीचं लग्न झालं सचिन यांच्याशी आणि ती झाली तेजस्विनी सचिन काटे. त्यांना समर्थ नावाचा गोंडस मुलगा आहे. धाकटी मुलगी भाग्यश्री साईनाथ शिंदे, जावई साईनाथ आणि त्यांना ओम व साईशा ही मुलं आहेत. तर मुलगा कुणाल ह्याचंही निकिता हिच्याशी 24 डिसेंबर 2023 रोजी लग्न झालं आहे. आता सर्व मुले आपापल्या आयुष्यात स्थिर स्थावर झाली असून त्यांना बघून समाधान वाटतं. निमशासकीय नोकरी असली तरी मीनाक्षीताईंना आपल्या नोकरीच्या निमित्ताने गावोगावी फिरावे लागत होते. त्यामुळे स्वतःचे असे हक्काचे घर असावे हे स्वप्न असलं तरी अनेक वर्ष एका ठिकाणी कुठे बस्तान बसवता आलेच नाही. मीनाक्षीताईंच्या नर्सिंगच्या या प्रवासात आजवर अनेक टक्के टोणपे सहन करत त्यांनी ही नोकरी केली. कामाला बी तसंच, स्वभावालाही तसंच. काही अडी अडचणी आल्या तरी काम करण्याची तीच तीव्रता होती त्यांची. एक्चुअली में हमारा इंचार्ज का नाता कम और माँ बेटी का ज्यादा रिश्ता था,
सिस्टरांबरोबर, डॉक्टर सिस्टरांबरोबर माझी 1च महिना ड्युटी झाली, पण खूप वर्षापासून मी त्यांच्या बरोबर ड्युटी करते असं म्हणजे फील आला मला. ज्या गावी पोस्टिंग होतं तिथे राहायचा अतिशय त्रास होता. तिथे कुठे सोयी सुविधा नव्हत्या. तेव्हा अगदी लाकडावरही त्यांनी स्वयंपाक केला. अक्षरशः 15 दिवसातून एकदा घरी यायला मिळायचे. सावरगाव सारख्या गावाला तर सापांचं गाव म्हणत. तिथे घरात नेहमी साप यायचे. आपल्या या नोकरी आणि सेवेदरम्यानच्या आठवणी मीनाक्षीताईंनी जेव्हा सांगितल्या तेव्हा हे प्रकर्षाने जाणवलं. पोलिओ, कॉलेरा, गॅस्ट्रो, कुष्ठरोग, साथीचे आजार तसेच किल्लारी भूकंपाच्या दुर्घटनेतही मीनाक्षीताई यांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काटगाव येथे ड्युटीवर असताना 5 ते 7 किलोमीटरचा काटगाव तांदुळवाडी हा प्रवास अनेकदा त्यांनी पायी केला. तर तालुक्यातील प्रत्येक गावात पायी प्रवास करत पहाटे 4 पासून सर्व गावात पोलिओ लसी देऊन 7 वाजता मोहीम सुरू व्हावी यासाठीही त्या प्रयत्नशील राहिल्या. वाहनाची सोय नसायची, एसटीची सोय नाही किंवा दुसऱ्या टू व्हीलर 4 व्हीलर पहिल्या नसायच्या, ते पण नव्हतं आमच्याकडे. मग त्या टायमाला आम्ही चालत जायचो. चालत जाताना असं त्रास होणार, एक पाय चिखलात एक पाय बाहेर असं काढून आम्हाला इतका त्रास होत होता की तशा परिस्थितीत आम्ही काडगावला जाऊन काम करणं किंवा आमचं पेमेंट असणं, आमच्या अडीअडचणी असणं, एमओला सांगणं करणं असे काम आम्ही करत होतो. आणि त्यांच्या हाताखाली आम्ही शिकल्यामुळं आम्ही पण इतकं त्यांनी एक एक गोष्ट आम्हाला शिकवलेली आमच्या पूर्ण आतापर्यंत आम्ही विसरू शकलेलं नाही. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत असिस्टंट म्हणून आपली सेवा बजावली. काटगाव येथे हरणा नदीला पूर आला असताना त्या प्रेग्नंट होत्या, पण तरी देखील साखळी करून प्रवास करत असत. पण आपल्या नोकरीमध्ये किंवा सेवा बजावताना त्यांनी कधीच कुठली कुचराई केली नाही. कॉलराच्या साथीतही आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन त्या प्रवास करायच्या आणि ड्युटी पूर्ण करत अशा गावोगावी प्रवास करताना बाई म्हणून अनेकदा वाईट अनुभवांनाही त्यांना सामोरं जावं लागलं. किती लहान लहान लेकरं होते घेऊन जायचं लसीकरणाला. सकाळी 6च्या तर 6च्या गाडीने जावं लागायचं. गाड्या कुठं होत्या वेळेवर, येताना आणि चालत याचं. या प्रवासातच मुलाच्या अपघाताचं दुःखही त्यांनी पचवलं. पण दुःखाच्या दिवसामागून चांगले दिवस असतात. मीनाक्षी शिवशरण यांची जिद्द, मेहनत, कठोर परिश्रम आणि इतरांचं आयुष्य सुकर व्हावे यासाठीची धडपड आणि आजपर्यंतचा हा प्रवास पाहता विंदा करंदीकरांच्या या ओळी त्यांना चपखल लागू होतात. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि आता मात्र त्या सोलापुरात अगदी उत्तमरित्या स्थायिक झाल्या आहेत. आपल्या रिटायरमेंटच्या वेळी संपूर्ण परिवाराला एकत्र बघून त्यांनाही मनस्वी आनंद होत आहे. पण या सेवेदरम्यान घडलेल्या घटना, आलेले अनेक प्रसंग यांना धीरोदात्तपणे तोंड देत त्यांनी केलेली वाटचाल डोळ्यासमोरून जाते आणि डोळे आपोआप पाणावतात. त्यांचं असंच आणखीन कालावधी, सेवाचे कालावधी वाढू दे आणि त्यांच्यासोबतचा आमचा सहवास पण वाढू दे. आणि मी परत स्वामी स्वामींच्या चरणी हे पण प्रार्थना करतो की त्यांच्यासारखी आई सुद्धा आम्हाला पुढील जन्म जर भेटला तर त्यांच्यासारखी आई आम्हाला भेटावी, अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला असं सुखी, समाधानी आणि स्थिर झालेलं बघून जे मनस्वी समाधान मिळतं ते काही वेगळंच असतं. सहज शब्दात व्यक्त करता येत नाही. मीनाक्षीताई यांनी आजवर अतिशय खडतर असा हा प्रवास केला. पण आता मात्र रिटायरमेंट लाईफ जगण्याची मजा त्यांनी अनुभवावी. गेली अनेक वर्षे रुग्णसेवेत असल्या कारणाने ज्या गोष्टी करता येणे शक्य नव्हते त्या गोष्टींचा आनंद आता या उतारवयात अवश्य घ्यावा. आपल्या नातवंडांबरोबर खेळणे, बागडणे, आवडत्या ठिकाणांना भेटी देऊन आनंददायी प्रवास त्यांनी करावा, अशा सदिच्छा त्यांच्या प्रती व्यक्त करूया. त्यांच्या निरामय आरोग्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
मी तर ते 27 वर्ष मालकीनं ड्युटीला असल्यामुळे इथंच राहत होतो आम्ही मिळून. मी तर राहत मग आम्ही काय सगळे सिस्टर हे ते आम्ही सगळे मिळून राहत होतो इथंच. पहिल्यापासून आमची ओळख घसट आहे इथं. हा, कामं मिळून मिसळून केले ते आम्ही सगळं. इथं काय नाही, ड्युटी केले, क्लिअर कट सगळ्यांनी सगळे चांगली ड्युटी केली. आमचे जगताप सिस्टर एवढे खेळीमेळीचे सिस्टर होते की त्याने आलेल्या प्रत्येक पेशंटशी संवादानं आपल्या चांगल्या रीतीनं त्याने या ठिकाणी कार्य केलेलं आहे. त्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यासाठी आमच्या या जगताप सिस्टरचं आम्ही या मंद्रुपच्या गावात संपूर्ण ओळखतोय. परंतु त्यांचं कार्य एवढं छान होतं की प्रत्येक ठिकाणी कुठल्याही धावून येत होते आणि आम्हाला सहकार्य करत होते. त्यामुळे असले यातून बदलून गेले तरी सुद्धा अजून त्यांची आठवण आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे. अजूनही आठवण करतात. असले सिस्टर आम्हाला मिळणं फार कठीण आहे. त्यासाठी 2006 पासून मी शिवशरण सिस्टरांबरोबर चांगले काम केलेले, ते पण खूप चांगलं काम केलेले आहेत आपल्याकडं. बस की एवढंच. काम तर ते चांगलंच करत होते आपल्याकडं, खूप चांगलं होतं. डिलेव्हरी वगैरे त्यांची खूप चांगले करत होते ते, आणि पेशंटला पण रिस्पॉन्स वगैरे चांगलं होतं. जगताप सिस्टर वो मैंने 12 साल से उनको मैं जानती हूँ. वो पुलिस हेडक्वार्टर में मेरे साथ थे. एक्चुअली में हमारा इंचार्ज का नाता कम और माँ बेटी का ज़्यादा रिश्ता था, और बहुत ज़्यादा साथ दिया है उन्होंने. और उनके वो कुणाल भाई, वो भी मेरे बहुत ज़्यादा करीब थे सब. ये अल्लाह उनको आगे की ज़िंदगी में सेहतमंद अता करना है और उनकी आगे की ज़िंदगी खुशहाल जाए, यही अल्लाह से दुआ. सिस्टरांचं वागणूक चांगलं आहे आणि सिस्टरचं चांगलं आहे ते. आम्ही त्यांनी हसत खेळत काम करत होतो. एवढं चांगलं काम आहे की त्यांचं अगदी एकदम परफेक्ट, म्हणजे परफेक्ट चांगलं काम आहे. आणि हसत खेळत आम्ही काम करत गेलो. वागणूकमध्ये असं चिडचिड नाही, काय नाही, एकदम शांत स्वभावाचे होते. सगळे हसत खेळत काम करत होतं. त्या कार्यालयात इंचार्ज सिस्टर जगताप यांचं कामकाज चांगलं होतं आणि त्यांचं पुढील कार्यालय म्हणजे कारण रिटायरमेंट व्यवस्थित व्हावं. मी पण कमीत कमी 2012 मध्ये काम केलेले आहे ग्रामीण रुग्णालय मंद्रुपमध्ये, आणि मला त्यांचा खूपच आधार असल्यासारखा आहे. त्यांच्यामुळं मी पुढे आले. मला त्यांचाच आशीर्वाद आहे. त्यांच्यामुळं मला सगळं काही भेटू शकलं, करू शकले. माझ्या आणि जगताप सिस्टरांची जरी आम्ही एकत्र काम नाही केलं तरी आमची खूप छान अशी ओळख आहे. आम्ही दरवेळी मिटिंगला भेटायचो. कुठेही कार्यशाळा असेल, वर्कशॉप असेल तर आम्ही ॲज अ इंचार्ज म्हणून भेटत होतो. त्यांचा स्वभाव, त्यांची कामाची पद्धत, त्यांचं ते स्ट्रिक्टनेस, सगळं शिस्तबद्ध काम, याचं खूप त्यांचं प्राऊड आहे आम्हाला त्यांच्याबद्दल. तसेच पाहायला गेलं तर ॲज अ मैत्रीण म्हणून सुद्धा त्या खूप सुंदर आहेत. स्वभाव त्यांचा चांगला आहे. माझे मिस्टर होते इथं अगोदर, आणि सिस्टर आणि आमचं म्हणजे एकदम जवळचं नातं आहे. माझ्या मिस्टरांसोबत ते बहिणीसारखं राहिलं. मुलं पण यायचे आमचे कधी कधी यांच्याकडे. आणि जेव्हा माझ्या मुलीचा पहिला नंबर आला 10वीत, तेव्हा पहिला सिस्टरांनी पेढे वाटले आमच्या अगोदर. 20 वर्ष झाले आम्ही राहतोय मंद्रुप मध्ये. तर मी लहान असताना 2005लाच आम्ही मंद्रुप मध्ये आलो होतो. वडील सर्व्हिसला होते इथंच हॉस्पिटलमध्ये, आणि सिस्टर पण होते त्यावेळेस. सिस्टरांचं ना आमचं म्हणजे असं घरचं नातं असल्यासारखंच आहे, आणि पण आई असल्यासारखंच आहेत आमच्या. 2005 पर्यंत त्या काटगाव येथे कार्यरत होत्या. तेव्हा वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन अतिशय अनमोल असायचं की ज्या आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना काही चुकी व्हायच्या, काही त्रुटी राहायच्या, तर ते चूक त्रुटी एक वेगळ्या पद्धतीनं आम्हाला त्या आमची चूक आहे असं न दाखवता ते चूक कशी दुरुस्त करता येईल, ते त्रुट कशी दुरुस्त करता येईल यासाठी एक त्यांची वेगळी शैली होती. आणि त्या अनुषंगानं ते आम्हाला मार्गदर्शन करायचे की ज्याचं मार्गदर्शन आज सुद्धा आम्हाला आमच्या कामामध्ये अतिशय उपयुक्त पडते. अशी ही आरोग्य सहायिका परत मिळणे आम्हाला
दुर्दैवानं नाही मिळाल्या, परंतु त्यांनी जे काही आम्हाला शिकवलं गेलंय त्यामुळे आरोग्य सेवेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करायची संधी त्यांच्या रूपानं आम्हाला मिळाली. उस्मानाबाद आताचा जो धाराशिव जिल्हा आहे त्यातून त्यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली सेवा वर्ग केली. अन्यथा आम्हाला सुद्धा तेव्हा वाटायचं की त्यांनी जाऊ नये सोलापूरला, इथेच राहावे शेवटपर्यंत, परंतु शेवटी नोकरीमध्ये बदल्या, पदोन्नत्या, मूळ आपले गाव हे क्रमप्राप्त असतं. अन्यथा त्या इथं राहत होत्या तर आणखी आम्हाला काम करायला खूपच आनंद वाटला असता. मी नेत्र चिकित्सा अधिकारी आहे. मी आतापर्यंत 30 वर्ष नोकरी केलेली आहे. 30 वर्षामध्ये 15 वर्ष सिस्टर बरोबर आपली नोकरी झालेली आहे. याच्या अगोदर मी मंद्रुपला सुद्धा होतो. मंद्रुपला मॅडम सुद्धा त्यावेळी होते मी असताना, जॉईनिंग असताना. त्यामुळे त्यांचं एकदम वातावरण म्हणजे त्यांचे स्वभाव चांगले आहेत. प्रत्येकाची कोऑपरेटिव्ह, लहान मोठी वगैरे काय असं म्हणत नाही त्यांनी. सर्व काही अडचण आली अडचण सांगतात, त्यांनी व्यवस्थित काम करतात. आतापर्यंत आमच्या अनुभवात एक सुद्धा त्यांना असं मेमो वगैरे कोण दिले नाही. असं काम अगदी हुशारीनं किंवा एकदम तळमळीनं करतात. असं लोकांची सेवा म्हणजे सेवा वेगळी देतात बाकीचे, पण याने आपलंच पेशंट आहे आतापर्यंत त्यांनी सेवा असं दिलेली आहे. त्यांचं काय आम्ही त्यांचा मुलगा आणि आमचा मुलगा क्लासमेट, नंतर ओळख झाला आमचं. इंजिनियर झाल्यानंतर त्याचा मुलगा किंवा माझा मुलगा दोन्ही क्लासमेट. मुलाच लग्नाला आमचं मुलं आम्ही सर्व गेलतो लग्नाला त्यांच्या. प्रत्येक कार्यक्रम मला त्यांनी सोडून केलेच नाही कुठले कार्यक्रम. आता ते वयोमानानुसार त्यांनी आता यावर्षी हा महिनाखेर सेवानिवृत्ती होणार आहे. त्यांच्या पुढील आयुष्य भरभराटी जावं, सुखसमृद्धी जावं. फक्त ओळख ठेवणे, कुठे गाठ पडले की ओळख ठेवा, एवढंच आमची इच्छा आहे. त्यांच्याकडे काहीच इच्छा नाही. ते सर्वांना कोणालाच नाराज केले नाही आतापर्यंत. काही गोष्टी असतात सरकारी याच्यामध्ये कमी जास्त होत असतात ते त्यांनी आपलं काढून टाकावं डोक्यातलं. सर्वजण चांगले होते, मला घडलं, मला अनुभव आला असं त्यांनी समजू शकतात. असं आहे. पण त्यांचं एकंदरीत आता खेळीमिळीचे प्रत्येकानं असं काय टॉर्चर करायचं. मी इन्चार्ज सिस्टर होतं, चार्जशीट माझ्याकडे होतं, सिस्टर लोकांना कसं काम करायचं असं त्यांच्या स्वभाव अजिबात आढळलं नाही. मी आता पाटील 15 वर्षापासून त्याच्यासोबतच काम करतोय. समजा बदली इकडे झाली तरी आमचे सारखं भेट घेट व्हायचं ना. त्यांनी पोलीस मुख्यालयाला सुद्धा काम केले त्यांनी, आणि मंद्रुपलाही काम केले. नंतर इथं बदली करून त्यांनी इकडे आले. त्यामुळे त्यांच्याबद्दल तर मला काही शब्दच नाही. त्यांनी कोऑपरेटिव्ह आहे. त्यांचं देवाने चांगलं असंच राहावं, आयुष्यभर सर्वांची सेवा. आता तर वयमानानुसार त्यांनी आपलं निवृत्ती घेत आहे अक्षर समाज काय, पण त्यांची निवृत्तीचं वय नाही मी म्हणतो. पण आता काय नियत शासकीय नियमानुसार त्यांना आपलं निवृत्ती घेत आहे त्यांनी हा महिना अखेर. त्यांचं पुढील आयुष्य भरभराटी जावं. आता काय मुलांचं लग्न केलेलं आहे. फक्त त्यांना देशवारी किंवा तुम्ही आपलं मोठे कार्यक्रम कुठं आतापर्यंत कुठं गेलं नसेल, इच्छा त्यांची इच्छा पूर्ण व्हावी एवढंच आमची इच्छा आहे. बिल्कुल ही नया सा हॉस्पिटल, नए नए लोग सब यहाँ पे मिले. सभी लोग सीनियर्स से लेकर जूनियर्स तक सारे लोग मिले. सारे लोग से पहचान हुई, सबके बारे में पता चला. कोई सबके टाइमिंग शेड्यूल सबके अलग अलग थे. हर कोई अपने अपने टाइम में आता था, काम करके जाता था. यहाँ आने के बाद ऐसे पता चला कि यहाँ पे जितने लोग हैं बहुत अच्छे हैं. लेकिन इन सब लोगों में सबसे सीनियर स्टाफ हमारे पास जगताप सिस्टर थे. इनसे मिले. जितने वो उम्र में सीनियर है उतने ही रेस्पेक्टफुल थे हमारे साथ भी. तो हम जब भी हमसे मिलते थे, सुबह में मिलो, दोपहर में मिलो, शाम में मिलो, इंतहाई रिस्पेक्टफुली हमसे बात की. वो पेशेंट के लिए भी बहुत ही रिस्पेक्टफुल थे सभी को. और वो अपने काम के बारे में बहुत ही, क्या बोलते हैं मराठी में, प्रामाणिक जैसे वो उनका एक था. वो पेपर के बारे में भी बहुत, पेपर देख के ट्रीटमेंट देने के लिए वो बहुत बारीकी से देख के देते थे कि इसको यही देना है कि ये नहीं देना है क्या. वो 2 से 3 बार कंफर्म करके ही उसको देते थे. ऐसा नहीं कि गवर्नमेंट सेटअप है, ये दे दिया, ये ले लिया, यहाँ ये ले लो, ये जाओ, अभी छुट्टी होने वाली है, अभी उनको जाना है निकल. ऐसा कभी नहीं. जब तक रहा अपना अपना काम किया, अपने अपने हिसाब से रहे, बस इतना ही. हमको सिस्टर की याद आएंगी बहुत. सिस्टर के साथ हमारा अनुभव बहुत ही अच्छा रहा और आगे भी हमारी इनसे अच्छी पहचान और दोस्ती रहेगी.